ते दोघेही उच्च शिक्षित होते. तो मूळचा मुंबई येथील जोगेश्वरी ईस्टमध्ये राहणारा, त्याचं नाव राकेश राजेंद्र खेडकर, वय 36, आणि ती मूळची पालघरची. तिचं नाव गौरी अनिल सांबरेकर, वय 32. हे दोघेही एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. दोघेही उच्च शिक्षित, मुंबईत नोकरी करणारे. या दोघांनी देखील लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही जवळचे नातेवाईक असल्याने सुरुवातीला फारसा विरोध झाला नाही. आज उद्या ते दोघे लग्न करतील असेच दोन्ही घरातील लोकांना वाटत होते. जवळजवळ 6 वर्ष ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, पण या काळात दोघांचे कधीच एकमेकांसोबत पटले नाही. म्हणून दोन्हीकडच्या लोकांना वाटत होते की या दोघांनी लग्न केले तर पुढे देखील यांचे पटणार नाही. म्हणून दोन्हीकडच्या लोकांनी लग्न न करण्याचा सल्ला दिला. पण 2023मध्ये अखेर या दोघांनी लग्न केले. आता गौरी सांबरेकर ही गौरी खेडकर या नावाने वावरू लागली होती. यावेळी गौरीने राकेशला सुचवले की आपल्या लग्नाला घरच्यांचा विरोध आहे, तर आपण कुणाजवळ राहायचे नाही, स्वतंत्र राहायचे. त्यानुसार ते वेगळे राहत होते. त्यानंतर फेब्रुवारी 2025मध्ये राकेशने बँगलोर येथे नोकरी शोधली. गौरी ही नोकरी शोधत होती, पण तिला ती मिळत नव्हती. राकेशला एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली होती. तो एका खाजगी IT कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता. हे काम वर्क फ्रॉम होम असे होते. म्हणून राकेश हा गौरीला घेऊन बँगलोर येथे आला. आता ते दोघे बँगलोर येथील बनारघट्टा तेजस्विनी नगर या ठिकाणी राहू लागले. बँगलोर येथे शिफ्ट झाल्यावर गौरी देखील नोकरी शोधत होती, पण तिथेही तिला नोकरी मिळाली नाही. गौरी मुळातच हट्टी, आपले तेच खरे करणारी. थोडे दिवस इथे राहिल्यानंतर आणि तिला बँगलोरमध्ये नोकरी मिळेनाशी झाल्यावर तिने राकेशकडे हट्ट धरला की आपण पुन्हा मुंबईला जाऊ. पण राकेशने तसे करण्यास नकार दिला. नुकतीच मिळालेली नोकरी सोडून दिल्यावर आपल्याला आर्थिक तोटा सहन करावा लागेल, म्हणून तो नोकरी सोडायला तयार नव्हता. यावरून दोघांमध्ये नेहमी भांडणे व्हायची. बुधवार दिनांक 26 मार्च 2025 रोजी दिवसभर राकेशने आपले काम केले. रात्र झाली, तो कामातून रिलॅक्स झाला. आता त्याला निवांतपणा हवा होता. इतक्यात गौरीने आपण मुंबईला जाऊया असे म्हणायला सुरुवात केली. यावेळी राकेश तिला समजावून सांगत होता, हे बघ, आपण या ठिकाणी भरभक्कम डिपॉझिट देऊन राहत आहोत. आपण जर असेच मध्ये रूम सोडली तर घरमालक काही आपल्याला डिपॉझिट परत करणार नाही, म्हणून आपले नुकसान होईल. पण गौरी म्हणाली, मला इथे नोकरी मिळत नाही. त्यावर तो म्हणाला, माझी नोकरी आहे ना, तुलाही मिळेल की, वाट बघ थोडी. असे राकेश म्हणताच गौरी चिडली. तिला नोकरी मिळत नसल्यामुळे तिची चिडचिड होत होती. या ठिकाणी आपल्याला नोकरी मिळणार नाही अशी तिला खात्री वाटत होती. मुंबईच्या ठिकाणी ती मिळेल, पण राकेश तिकडे येण्यास तयार होत नसल्याने ती चिडली आणि त्याच्याशी भांडू लागली. यावेळी राकेशने तिच्या कानाखाली लावली. याचा राग गौरीला आला आणि ती भांडे फेकू लागली. इतकेच नव्हे तर तिने चक्क चाकू उचलून राकेशला धमकावले, तू मुंबईला येतो की नाही हे मला सांग. तो चाकू तिने त्याच्याकडे फेकून मारला. गौरीचे हे वागणे पाहून राकेशने तो चाकू उचलून तिच्या मानेवर, गळ्यावर, पाठीवर चाकूने वार केले. गौरी जखमी अवस्थेत घराच्या लॉबीमध्ये निश्चित पडली होती. त्याला वाटले ती मयत झाली आहे, म्हणून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची असे त्याने ठरवले. दरम्यान त्याला गौरीमध्ये थोडा जीव आहे असे जाणवले. तिची हालचाल पाहून तो तिच्याजवळ गेला आणि तिच्याशी बोलू लागला. रागाच्या भरात आपण केलेले कृत्य त्याला पश्चाताप करायला लावत होते. त्या अवस्थेत तो तिला म्हणाला, ती तिच्याशी का भांडली, तिने तिच्या बेरोजगारीसाठी त्याला का जबाबदार धरलं आणि तिला बँगलोरला आल्याचा इतका राग का होता. थोड्याच वेळात गौरीची हालचाल पूर्णपणे मंदावली. ती आता मयत झाली होती, तरीही गौरीच्या शरीरातून रक्तस्राव होत होता. त्याचे ओघळ बंद दरवाजाच्या फटीतून बाहेर गेले तर आपले कृत्य समजणार, म्हणून त्याने तिचा मृतदेह एका मोठ्या बॅगेत कोंबला. ती बॅग त्याने बाथरूममध्ये नेऊन ठेवली, जेणेकरून बाथरूममधील आउटलेट पाईपमधून ते रक्त वाहून जाईल आणि कुणाला ते कळणार नाही.
आता तो मुंबईला जाण्याची तयारी करू लागला. दुसरा दिवस उजेडला. दिवसभर तो मृतदेह घरातच बॅगेत पडून होता. आपल्या वडिलांना त्याने सांगितले की तो मुंबईला येत आहे. यावेळी त्याने आपण गौरीचा खून केला आहे याबाबत वडिलांना सांगितले नव्हते. सगळी तयारी झाल्यावर त्याने पुन्हा आपल्या वडिलांना फोन करून सांगितले की मी गौरीचा खून केला आहे, आता मी सुद्धा मरणार आहे. यावर त्याच्या वडिलांनी त्याला समजावून सांगितले, तू असे काही करू नको, तू इकडे ये, आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना सर्व काही सांगू. वडिलांनी असे म्हणताच राकेश आपली होंडा सिटी कार घेऊन मुंबईला जायला तयार झाला. याआधी त्याने मृतदेह भरलेली बॅग आपल्यासोबत नेण्याचे ठरवले होते, पण ती ओढताना घरातच त्याचे हँडल तुटल्याने त्याला ती बॅग घेता आली नाही. आता तो एकटाच मुंबईच्या दिशेने प्रवास करू लागला. प्रवासामध्ये तो गौरीविषयी आणि आपण केलेल्या कृत्यासंबंधी विचार करू लागला. राकेश खेडकर हा उच्च शिक्षित तरुण, गौरी ही त्याची आत्याची मुलगी होती. काही वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघे एकत्र राहत असताना त्या दोघांचे पटत नव्हते. गौरी तापट होती, रागाच्या भरात काय करेल हे तिलाही समजत नव्हते. एके दिवशी तिने आपल्या सख्या भावावर देखील हल्ला केला होता. या बाबी दोन्ही घरात माहिती असल्याने राकेशच्या घरातून या लग्नाला जास्त विरोध झाला. तरीही त्यांनी हे लग्न केले होते. जेमतेम 2 वर्ष ते लग्न टिकले. गौरीचा खून करून राकेशने आपला संसार मोडून टाकला. सारे विचार राकेशच्या डोक्यात रुजत होते. तसा तसा तो अस्वस्थ होत चालला होता. त्याच्या मनात आत्महत्येचा विचार आले होते, पण वडिलांनी त्याला समजावून सांगितले होते, तरीही त्याच्या डोक्यातून हा तणाव काही जात नव्हता. त्याने कर्नाटक हद्द सोडली आणि तो कागलमध्ये आला. तेव्हा त्याने एका मेडिकलमधून हार्पिक, फिनाईल आणि झुरळ मारण्याचे औषध विकत घेतले. आता तो कोल्हापूर मार्गे कराडकडे जाऊ लागला. वाटेतच त्याने बँगलोरमधील एका ओळखीच्या व्यक्तीला फोन करून झालेला सारा प्रकार सांगितला. खंडाळा घाट उतरल्यावर शिरवळजवळील निधी कंपनीच्या हायवे रोड जवळ आल्यावर राकेशने मानसिक तणावाखाली विकत घेतलेली कीटकनाशके पिली. त्या अवस्थेमध्ये तो गाडी चालवत होता, पण फार काळ त्याला ती चालवता आली नाही, कारण त्याला अस्वस्थ वाटू लागले होते. तो कारमधून उतरून रस्त्यावर बसला. तो अस्वस्थच होता. त्याची ती अवस्था एका मोटारसायकलवाल्याला दिसली. त्याने आपली गाडी थांबवून काय झाले, काही होतंय का असे विचारताच राकेशने आपण विष घेतल्याचे सांगितले. माणुसकीच्या नात्याने त्या मोटारसायकलवाल्याने त्याला त्याच्याच कारमध्ये बसवले आणि त्याला शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जोगळेकर हॉस्पिटलमध्ये शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आले आणि त्याची विचारपूस केली. तेव्हा त्याने आपण केलेल्या कृत्याचा पाडा पोलिसांसमोर वाचला. बँगलोरमध्ये बायकोचा खून करून तिचा मृतदेह बॅगेत कोंबून राकेश हा आपल्या घरी निघाला होता, पण मानसिक तणावाखाली आल्याने त्याने विष प्राशन केले होते. ही बाब हवालदार कुंभार यांना समजताच त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला. पोलिसांनी बँगलोर पोलिसांशी संपर्क केला आणि कारवाई सुरू केली. इकडे राकेशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला प्रथम भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यानंतर ससून हॉस्पिटल पुणे येथे हलवण्यात आले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.